मुस्लिम समाजाला आलेल्या फतव्यांना न जुमानता ठाण्यातील डॉक्टर असगर यांनी केला महायुतीचा प्रचार। खासदार नरेश म्हस्के यांनी डॉक्टर असगर यांची भेट घेत मानले आभार। देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अनपेक्षित अपयश आल्यानंतर या संपूर्ण अपयशाचं खापर फोडलंय। ठाण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं। राबोडी परिसरात राहणारे डॉक्टर असगर यांनी मुस्लिम मौलवींच्या फतव्यांना न जुमानता महायुतीचा उघड प्रचार केलाय। त्यांच्यावर मुस्लिम समाजाकडून बहिष्कार देखील टाकण्यात आला होता। नरेश म्हस्के यांनी डॉक्टर असगर यांची बुधवारी भेट घेतली आणि त्यांचे आभार देखील मानले। डॉक्टर असगर माझे मित्र आहेत, त्यांना समाजातून विरोध करण्यात आला होता, मात्र तरी सुद्धा न डगमगता फक्त काम नाही केलं तर मुस्लिम समाजातील मतपरिवर्तन करण्याचं काम देखील असगर यांनी केलंय, असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं। त्याचबरोबर माझे राजकीय गुरु मोदा जोशी यांच्या सोबतचा हा कार्यकर्ता असून गेल्या अनेक वर्ष माझा मित्र असल्याचा देखील नरेश म्हस्के यांनी सांगितलंय। एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के हे कोणत्याही जाती धर्माकडे न बघता कामावर लक्ष देत असतात आणि म्हणून मुस्लिम समाजाचा बहिष्कार आहे असं सांगण्यात आलं असून देखील या विभागातून 5,500चं मताधिक्य नरेश म्हस्के यांना मिळालं असल्याचं देखील असगर यांनी म्हटलंय। येत्या काळामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव आमच्या पाठीशी असतील असा विश्वास देखील नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय। तर या निवडणुकीत मुस्लिम बांधवांनी तसेच असगर यांनी मेहनत करून मतदान केल्याबद्दल मुस्लिम बांधवांचे देखील आभार नरेश म्हस्के यांनी मानलेले आहेत। डॉक्टर असगर मुकादम माझे गुरु, राजकारणातील आमदार मोदा जोशी साहेब यांचा कार्यकर्ता, यांनी जोडलेला कार्यकर्ता आणि माझा पूर्वीपासूनचा मित्र। या विभागामध्ये शिवसेनेचं गेले कित्येक वर्ष काम करतोय, इमाने इतबारे काम करतोय। काही मिळो ना मिळो, कुठलं पद मिळो ना मिळो, निस्वार्थीपणे डॉक्टर असगर या ठिकाणी आपल्या सवंगड्यांना घेऊन, आपल्या समाजातील लोकांना घेऊन शिवसेनेचं काम करतोय। या निवडणुकीच्या वेळी प्रचंड असं वेगळं वातावरण मुस्लिम वस्त्यांमध्ये पसरवलं गेलं होतं, फतवे निघाले होते, परंतु डॉक्टर असगर अजिबात डगमगला नाही। अमित जयस्वाल आमचा त्यांच्या सोबत होता, आमचा या ठिकाणचा विभाग प्रमुख। कुणालाही न घाबरता त्यांनी शेवटच्या दिवशीपर्यंत पोलिंग एजंट देण्यापर्यंतचं काम आणि लोकांचं मत परिवर्तन करण्यापर्यंतचं काम डॉक्टर असगर मुकादम यांनी केलेलं आहे। आणि म्हणून मी त्याला, या आमच्या शूरवीराला, या वाघाला खास आभार मानण्याकरता आणि त्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे, त्याच्या घरी आलेलो आहे, त्याच्या डिस्पेन्सरीमध्ये आलेलो आहे। मला एवढंच सांगायचं आहे की गेले कित्येक वर्ष धर्मवीर आनंददिघे साहेबांपासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठाण्यामध्ये आम्ही ह्या धर्माचा आहे, त्या धर्माचा आहे असा कधीही विचार केला नाही। आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतो, एकमेकांच्या उत्सवामध्ये सहभागी होतो। गणपती विसर्जनची मिरवणूक असेल, जेव्हा मशिदीसमोरून ही मिरवणूक जाते, तेव्हा मी स्वतः गेले कित्येक वर्ष, पाऊस असो काही असो, आम्ही त्या मशिदीसमोर आम्ही उभं राहतो। का तर मशिदीला काही इजा पोहोचली नाही पाहिजे, कोणी काही बोललं नाही पाहिजे। परंतु तरी सुद्धा काही लोकांनी विखारी प्रचार केला, चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला। माझ्या असगर मुकादमला सुद्धा अनेक धमक्या आल्या की तू काम करायचं नाही, परंतु म्हणाला नाही, मी चुकीच्या ज्या काही गैरसमज पसरवत आहेत त्यावरती विश्वास ठेवणार नाही। आमच्या दृष्टीने एकनाथ शिंदे महत्वाचे आहेत, आमच्या दृष्टीने नरेश म्हस्के महत्वाचे आहेत। आणि या वाघाने या ठिकाणी बिनधास्तपणे काम केलं, भले भले डगमगले, परंतु आमचा हा वाघ डगमगला नाही। आणि म्हणून त्याचं स्वागत करण्याकरता आणि त्याचा आभार मानण्याकरता मी त्याला भेटण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। तो माझा मित्र आहे, तो आमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे, पक्षाचा कार्यकर्ता आहे, डॉक्टर आहे समाजामध्ये। आणि फक्त काम नाही केलं तर विरोध